नमस्कार. फक्त 30 दिवसांत 5 किलो वजन कमी करायचं आहे का? ऐकायला कदाचित अशक्य वाटेल, हो ना? पण एका व्यवस्थित, शिस्तबद्ध आराखड्याने हे नक्कीच शक्य आहे. आणि तोच आराखडा आज आपण एकदम सविस्तरपणे समजून घेणार आहोत. आणि हो, सुरू करण्याआधीच एक प्रामाणिक गोष्ट. एका महिन्यात 5 किलो वजन कमी करणं हे खरं तर थोडंसं ॲग्रेसिव्ह आहे. म्हणजे आव्हानात्मक आहेच, पण अशक्य अजिबात नाही. फक्त 3 गोष्टींची गरज आहे. पक्की शिस्त, योग्य डाएट आणि न चुकता केलेला व्यायाम किंवा चालायचा व्यायाम. ओके, तर मग आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत बघा. आधी आपण 5 किलोचं ध्येय काय आहे ते पाहू. मग सकाळपासून दुपारपर्यंत आणि संध्याकाळपासून रात्रीपर्यंत काय करायचं हे बघू. त्यानंतर येथील 3 सगळ्यात महत्त्वाचे सोनेरी नियम आणि शेवटी 30 दिवसांनी आपल्याला काय रिझल्ट मिळेल यावर नजर टाकूया. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. 5 किलोचं ध्येय. हो, हे एक मिशन आहे, थोडं आव्हानात्मक पण नक्कीच साध्य होणारं. सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यात पक्की ठेवायची. काहीही झालं तरी आरोग्याशी तडजोड करायची नाही. आपलं ध्येय वजन कमी करणं आहे, ताकद कमी करणं नाही. म्हणजे ह्या पूर्ण प्रवासात आपल्याला एकदम फ्रेश आणि ताकदवान वाटायला हवं, कमजोर नाही. हाच हाच या पूर्ण प्लॅनचा पेस आहे. बरं, मग आता वळूया आपल्या दिवसाच्या प्लॅनिंगकडे. म्हणतात ना, दिवसाची सुरुवात चांगली झाली की सगळा दिवस चांगला जातो. तर बघूया, सकाळ ते दुपारपर्यंत आपलं नियोजन कसं असेल. सकाळची सुरुवात एकदम जोरदार करायची असेल तर ही एक सोपी 3 स्टेपची पद्धत आहे. स्टेप 1. उठल्या उठल्या 1 ग्लास कोमट पाण्यात लिंबू मध किंवा जिऱ्याचं पाणी प्यायचं. याने काय होतं तर मेटाबॉलिझम सुरू होतं. स्टेप 2. 30 ते 45 मिनिटं फास्ट चालायचं. हे तर कंपल्सरी आहे. आणि स्टेप 3 जी ऑप्शनल आहे. जर वेळ आणि एनर्जी असेल तर 10 मिनिटं स्किपिंग किंवा 10-15 मिनिटं सूर्यनमस्कार. याने अजूनच फायदा होईल. व्यायाम झाला की शरीराला एनर्जीची गरज लागते, बरोबर? आणि म्हणूनच येतो दिवसातला सगळ्यात महत्त्वाचा आहार, आपला नाश्ता. आणि त्याची वेळ लक्षात ठेवा, सकाळी 9 ते 10च्या दरम्यान. म्हणजे व्यायामानंतर थोडा गॅप